महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव निमित्त गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती। महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी गणेशोत्सव काळात काय खबरदारी घ्यावी याबाबत गणेश मंडळांना मार्गदर्शन केले। ग्रामीण परिसरात असताना ज्या काही तळ्यामध्ये आल्यानंतर एकदम कडक होतं। त्याची तुम्हाला पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका येते, त्याशिवाय आळंदी, तळेगाव, दाभाडे, चाकण नगर परिषदा येतात आणि ग्रामपंचायतीचा भाग येतो। आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये इम्प्लिमेंटेशन करणं खूप इझी आहे। तसं रस्ते म्हणजे एरिया लिमिटेड आहे, त्याच्याशिवाय क्राउडेड एरिया म्हणजे जास्त गर्दीचा एरिया आहे, बिल्डिंग सोसायटीज आहे आणि त्यामुळे तिथे युनिफॉर्मिटी एक असते। आपल्या इथं ग्रामीण परिसरामध्ये गावं लांब लांब आहे, त्याच्याशिवाय रस्ते ओबडधोबड आहेत आणि वेळीच आपल्याला जायला थोडेसे नाही म्हटलं तरी अडचणी येतात। आता गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्याला बऱ्याच जणांना तुम्हाला माहीत असेल की गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही धर्मादाय आयुक्तांकडे करावी लागते। किती लोकांना माहीत नाही? बरं, हात वर करा जरा। सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे? माहीत सर्वांना आहे, पण कृतीत कोणच नाही। किती मंडळ आहेत? फक्त आता सांगितले आहे मी, काही हाताच्या बोटावर मोजणे इतकी मंडळ आहेत ज्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे। नोंदणी का करायची हे तुम्हाला माहिती नाही। आपण बसू तर गणपती घालणार, पण भविष्यात दुर्दैवाने एखादा प्रसंग उद्भवला आणि त्या अनुषंगाने जर कायदेशीर कार्यवाही करायची म्हणलं तर तुमच्यावर खूप इझी आहे। कारण ज्या मंडळाची नोंदणी नाही त्याला ते मंडळ किंवा ते गणपती जे आहे ते बसवण्याचा तसं बघायला गेलं तर अधिकार आहे, बरोबर आहे? आणि त्या उपरोक्त तुम्ही जर बसवलं आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जर गेला तर शिक्षेसहित तुम्ही बाहेर पडू शकता। मी भीती घालत नाही, कायद्यातली जी तरतूद आहे ती तुम्हाला निषेध करतोय। त्यामुळं तुमच्या मंडळाची नोंदणी असणं अत्यंत आवश्यक आहे। ती मंडळाची नोंदणी जी आहे ती धर्मादाय आयुक्ताकडे करणं खूप गरजेचं आहे। मंडळाची परवानगी पोलीस स्टेशनला तुम्हाला मिळते। आयुक्तालयामध्ये महानगरपालिकेमार्फत एक खिडकी योजना केलेली आहे तिथं। आता तुमचे प्रस्ताव तुम्ही सादर केल्यानंतर त्या प्रस्ताव सादर करत असताना तुम्हाला एक म्हणजे MACBचं, दुसरं म्हणजे ग्रामपंचायतचं, तिसरं